थापून तयार झाली आहे भाकर. आपण हिला सुद्धा शेकून घेऊया. आता आपण हाताने थापून घेतलेली भाकर टाकूया. दोघा हाताने धरायची आहे, सेंटर टेकवायचा आहे आणि दोन्ही हातांनी अलगद सोडायचे आहे. सगळ्या बाजूने व्यवस्थित पाणी लावून घ्यायचं आहे. भाकर थोडी शेकली गेली आहे. आता आपण हिला पलटून घेऊया. उलटण्याने साईड्स मोकळ्या करून घ्यायच्या आहे आणि दोन्ही हाताने पलटून घ्यायचे आहे. आता दुसऱ्या साईडने पण आपण कळण्याची भाकर शेकून घेऊया. अशाच बाकीच्या भाकरी आपण बनवणार आहोत. भाकर दुसऱ्या साईडने पण शेकून तयार झाली आहे. आता आपण हिला परत गॅसवर किंवा तव्यावर सुद्धा तुम्ही फुगवून घेऊ शकता. तयार आहे कळण्याची भाकर.